चिंचली मायाक्का देवीला लाखो भाविक भक्तांनी महानैवेद्य दाखवून देवीचे घेतले दर्शन. महाकाली देवीचा अवतार असलेल्या श्री चिंचली मायाक्का देवीचे मंदिर हे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील चिंचली येथे कृष्णा नदीच्या जवळ आहे. चिंचली मायाक्का देवी हे क्षेत्र जागृत तीर्थक्षेत्र असून दरवर्षी या देवीची मोठी यात्रा भरते. या वर्षीपण भव्य यात्रा काढली गेली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचली मायाक्का यात्रेसाठी बैलगाड्यांमधून जाण्याची परंपरा पार पाडली. रंगीबेरंगी सजवलेल्या बैलगाड्या आणि बैलजोड्या हे यात्रेचे खास आकर्षण होते. आज मायाक्का देवीला बोनी महानैवेद्य दाखवण्याचा व देवीची पालखी व सभिना नगर प्रदक्षिणेचा असल्यानं मंगळवारी रात्रीपासूनच भाविक भक्त हल्याळ नदीत स्नान करून आपल्याबरोबर यात्रेला जाताना नेण्यात आलेले देवा ह्यातील देव व मंदिरातील मूर्तींना हल्याळ नदीत स्नान घालण्यात आले. त्यानंतर त्यांची पूजा व आरती करून नैवेद्य दाखवण्यात आला. ढोल ताशाच्या निनादात ही पालखी मंदिराच्या दिशेने निघते. यावेळी मंदिरात जाऊन मंदिराला प्रदक्षिणा घालून आतमध्ये जाऊन देवीची भेट घेऊन देवीची ओटी भरून नैवेद्य अर्पण करून आतमध्ये पाचफेया घालून बाहेर आल्यानंतर किट्ट येथील भेट देऊन तिथे आणलेली वारी कटला अर्पण केले जाते. एसटी महामंडळाची विशेष सोय सांगली जिल्ह्यातील भाविकांची गर्दी लक्षात घेता 3 ते 7 फेब्रुवारी दरम्यान सांगली रायबाग विभागातून 115 जादा बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. चिंचली मायाक्का देवी यात्रा समितीचे अध्यक्ष जितेंद्र जाधव म्हणाले की यावेळी यात्रेत 18 ते 20 लाख भाविक सहभागी झाले आहेत. मंदिर परिसरात 50हून अधिक कॅमेरे आणि 600हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. चिंचली पंचायतीनं स्वच्छता, भाविकांसाठी पाणी आणि विद्युत दिव्यांची व्यवस्था मोठ्या थाटामाटात केली आहे. देवीची यात्रा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून चालू होत असते. हे म्हणजे कालपासून परवा दिवशी पौर्णिमेची गर्दी होती. कालपासून जी यात्रा सुरू झालेली आहे ते 5 तारखेपर्यंत असंच भाविक येतात आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन असतं सर काय, कारण भाविक येतात तितकेच जातात ते त्या दिवशी. मुख्य यात्रा कुठल्या दिवशी असते साहेब? मुख्य यात्रा 5 तारखेला आहे. 5 तारखेला. त्या दिवशी रात्री 12 वाजता पालखी फिरते. रात्री 12 वाजता वर्षातनं एकदाच पालखी फिरत असते देवीची. ते 5 म्हणजे वर्षातनं त्या पालखी जत्रेच्या टायमाला जे फायनल आहे त्यावेळेस फिरते. तर ह्या वर्षी ते 5 तारखेला आहे. 5 तारखेला रात्री 12 वाजता जेव्हा पालखी फिरते त्यावेळेला जत्रा समाप्त झाली असं मानलं जातं. तरी पण भक्त लोक आणि पुढचे 5 आठवडे भक्तांची गर्दी गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे का? आहे, यावर्षी जास्त आहे. आणि आम्हाला म्हणजे सांभाळण्यासारखं काय सोपं म्हणजे सांभाळण्यासारखं कन्व्हिनियंट काय झालं आहे, कारण ती फक्त त्या संख्येने येतात बी आणि त्या संख्येने जातात बी. त्याच्यामुळं एका जागेला पॉप्युलेशन तुंबून राहत नाही. मॅक्झिमम किती गर्दी असेल भक्तांची, म्हणजे मेन यात्रा दिवशी गर्दी किती असेल भक्तांची? मेन यात्रा दिवशीपेक्षा आपल्याला 5 दिवसामध्ये जे लोक येऊन जातात ह्याचं जर आपण एक कॅल्क्युलेशन किंवा एक वातावरण बघितलं तर सुमारे 18 ते 20 लाख लोक येऊन जातात. बाकी पार्किंगची लोकांची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था लोकांची भक्तांची? आता आमच्या गावाचं पॉप्युलेशन 28,000 आहे. तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या मानाने आता 20 लाख लोकांना केटर करण्याचं म्हणजे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. त्यातनं सुद्धा देवीच्या आशीर्वादाने ही 20 लाख लोक जिथं तिथं थांबून ते नैवेद्य वगैरे करतात. त्यांचं पालखी म्हणजे पूजा सोहळा वगैरे करून देवीचं दर्शन घेऊन जात असतात. तर तरी आम्ही गावचे लोक त्यांना सहकार्य करतो आणि पोलीस प्रशासन कंप्लीट आता सर CC कॅमेरे आपल्या यात्रा दरम्यान तुम्ही लावले, CC कॅमेरे, पोलीस बंदोबस्त काय तुमचं कसं काय? CC कॅमेरे पोलीस डिपार्टमेंटवरती लावले आहेत आणि संस्थेवतीने बी लावलेले आहेत. आणि यावर्षी आमचे पालकमंत्री जारकुळे साहेब व्यक्तिगत जत्रेविषयी लक्ष घातल्यामुळं पाण्याची सोय बी अत्यंत उत्तम झालेली आहे. आणि सिक्युरिटीमध्ये SP साहेब सुद्धा इथे गेलेले आहेत. DYSP साहेब तर टोटली इथं राहूनच आहेत. CPI साहेब तर आहेत आणि PSI साहेब सगळीकडे फिरत आहेत. पालकमंत्री झाडकेवाडी साहेब दर्शन घ्यायसाठी आले नाहीत काय? त्यांनी जरा जत्रा कमी झाल्याने येते आणि या गर्दीमध्ये त्यांना सिक्युरिटी वगैरेचा प्रॉब्लेम आहे. ते म्हणजे डिस्टर्बन्स, वातावरण डिस्टर्ब न करण्यासाठी. नाव काय तुमचं? जितेंद्र राजूजीराव जाधव देसाई.
ओके सर, थँक्यू.